जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाळा सुरू झालाय। या पावसाळ्यामध्ये नागरिकांना विविध समस्या या उद्भवत असतात। त्यातलीच एक विरारमधली मोठी समस्या म्हणजे स्मशानभूमीची। विरार पश्चिमेला बोळिंज या परिसरामध्ये असलेली रानपाडा स्मशानभूमी ही अतिशय दयनीय अवस्थेत आहे। याची दुरुस्ती होणे गरजेचे आहे, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये प्रशासनाला वाली नसल्यामुळे प्रशासनाचं कोणत्याच कामाकडे लक्ष नाहीये। अनेकदा विनंती पत्र देऊन अनेकदा अर्ज करून देखील प्रशासन याकडे लक्ष देत नाही। इतकंच नाही तर या ठिकाणी व्यवस्थितरित्या छप्पर देखील नसल्यामुळे पावसाळ्यात एक मृतदेह जाळण्यात देखील अतिशय त्रास होणार आहे। जर या ठिकाणी कोणताही मृतदेह जाळण्यासाठी आला, अंत्यविधीसाठी आलं, तर या ठिकाणी छप्पर नसल्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी अतिशय त्रास होणार असल्याची दृश्य आपण पाहू। यावरच आता इतर काही जणांचा या ठिकाणी दिशाभूल करण्याचा प्रयत्न देखील सुरू असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। काही नागरिक या ठिकाणी येऊन इतर नागरिकांची दिशाभूल करत आहेत। तर त्याबाबतच आता बहुजन विकास आघाडीने एक पाऊल पुढे टाकलंय। बहुजन विकास आघाडीच्या माजी नगरसेविका, नगरसेवक त्याचबरोबर सभापती एकत्रित येऊन या स्मशानभूमीसाठी प्रयत्न करत आहेत। गेल्या काही दिवसांमध्ये आचारसंहिता सुरू होती म्हणून कामं रखडली असं महानगरपालिकेचं उत्तर आहे, परंतु बहुजन विकास आघाडीने आता या ठिकाणी एक आक्रमक पाऊल उचलण्याचं ठरवलंय। अनेकदा विनंती पत्र देऊन देखील स्मशानभूमीची परिस्थिती सुधरत नसल्याने येणाऱ्या काळात मोर्चा घेण्याचं देखील आवाहन करण्यात आलंय। स्मशानभूमीला छप्पर नाहीये, या ठिकाणी विविध कामं मंजूर झाली असली तरी ती झालेली नाहीयेत आणि काही कामं ही विविध कारणांमुळे मंजूर होत नाहीयेत आणि त्यामुळेच प्रशासनावर एक आक्रमक स्वरूप बहुजन विकास आघाडीच्या माजी नगरसेवक, माजी नगरसेविका ज्योती राऊत, माजी नगरसेवक हार्दिक राऊत तसंच माजी सभापती सकाराम माडिक यांनी दर्शवलं आहे। जाणून घेऊया त्यांचे यावर काय म्हणणं आहे। तसंच रानपाडा स्मशानभूमी ज्याची ही दयनीय अवस्था झाली आहे ती परिस्थिती सुधारण्यामध्ये बहुजन विकास आघाडी कशा प्रकारे आमदार क्षितेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करत आहे, त्याचबरोबर जाणून घेणार आहोत महानगरपालिका अभियंत्यांचं देखील यावर काय म्हणणं आहे। नमस्कार, मी ज्योती राजेश राऊत, माजी नगरसेविका। आमच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे 15-16 साली आम्ही हे काम टाकलं होतं। त्यावेळेला 17 साली आपण याचं नूतनीकरण केलेलं आहे। त्यावेळेला आपण बसण्याची सिटिंग अरेंजमेंट आणि गोडाऊनचं काम करून घेतलं होतं आणि हे स्ट्रक्चर जे आहे स्मशानचं ते व्यवस्थित होतं। तर नंतर कालांतराने त्याला थोड्याशा तडा गेल्या आणि ते पाहणी केल्यानंतर आम्ही त्या प्रशासनाला एक लेटर दिलं आणि त्याच्या मागे पाठपुरावा करून ऑडिट करून त्यांनी ते स्ट्रक्चर पाडलं आणि पुन्हा त्याच्या मागे आम्ही कंटिन्यू पाठपुरावा करत असूनही त्याचं काम रखडलेलं आहे। आज आम्ही सारखं त्याची मागणी करतो आहे आणि पाहणी करून जातो आहे, पण कोणीतरी दुसरं कोणीतरी येतं आणि पाहणी करून जातं आणि व्हिडिओ बनवतं आणि स्वतः क्रेडिट घ्यायला जातं। पण आमचं कंटिन्यू पाठपुरावा असल्या तरीही प्रशासनाचं तिकडे दुर्लक्ष होतं आहे, ह्याचीच आम्हाला खेद आहे। मॅडम, कुठेतरी प्रशासनावर कोणाची बॉडी नसल्यामुळे सगळे प्रकार घडत आहेत का? हो, बरोबर आहे, ते सत्य आहे की कोणीही तिथे वाली नसल्या कारणामुळे, नगरसेवक किंवा कोणीही नसल्या कारणामुळे आज हा दुर्लक्षित प्रकार होतो आहे आणि प्रशासन तिथे जातीने लक्ष घालत नाही आणि हे कामं त्याचा त्रास आहे नागरिकांना होतो आहे दिसण्यात येतं। मॅडम, महानगरपालिकेचं यावर काय म्हणणं, म्हणजे ते कामाची चालढकल का करत आहेत, त्यांचं काय रिस्पॉन्स आहे? त्यांचं असं म्हणणं आमचं काम चालू आहे, पाठपुरावा चालू आहे। आचारसंहितेच्या कामामुळे आम्ही थोडंसं तिथे लक्ष घालू शकलो नाही आहे तर म्हणून राहिलं आहे आणि तात्पुरते आम्ही तुम्हाला सोय करून देतो असंही त्यांचं म्हणणं आहे। पण हे काम सुरू झालं आहे आणि स्मशानभूमीमध्ये विविध समस्या आहेत, त्याबद्दल काय सांगा? तेच तात्पुरती त्यांनी थोडीशी शेड बांधून दिलेली आहे, आता ते काम चालू आहे। तर ते बघूया आता कसं करतायत। वर्क ऑर्डर निघालेली आहे, बघू कशा प्रकारे काम करतायत ते। माडिका, तुम्हाला विचारू इच्छिते, आपण या विभागातील सभापती आहात, काय सांगू इच्छिता? कारण हा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर आलेला आहे, पावसाळा सुरू झाला आहे, त्याबद्दल काय सांगाल? बघा, ज्या वेळेला ही स्मशानभूमी ग्रामपंचायत असताना मी सरपंच होतो, जिल्हा परिषदच्या फंडातून ती बांधली गेलेली होती। त्या सरळ स्ट्रक्चर हे त्यावेळेला मध्ये नूतनीकरण करताना चांगलं होतं, पण कालांतराने स्लॅबचे गट्टे पाडायला लागले वरून आणि अशा वेळेला बघितलं तर आपल्या इंजिनियर मंडळीने, बांधकाम विभागाने त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं आणि नंतर ती तोडली। आता तोडल्यानंतर तिथे तात्पुरती एक शेगडी होती, पण पावसाळा जवळ आलेला आहे, त्या अनुषंगाने त्याने आता त्याच्यावर छप्र करायला घेतलेलं आहे। ह्याच्याबद्दल आमच्या सहकारी ज्योतिताईंनी पण पत्रव्यवहार 2023मध्ये केलेला आहे। असं असताना कोणीतरी येते
श्रेय लाटण्याचा प्रयत्न करते. ही सर्रासपणे लोकांची दिशाभूल करण्यासाठी केलेलं जाणूनबुजून केलं जातं. या ठिकाणी एवढं चांगलं वातावरण असताना सदर स्मशानभूमी आमदार फंडामध्ये टाकलेली आहे आणि आमदार फंड ह्या नोव्हेंबर डिसेंबरच्या ह्याच्यामध्ये त्याला जानेवारी फेब्रुवारीत मान्यता मिळाली, परंतु नंतर आलेली आचारसंहिता त्याच्यामुळे वेळ लागला आणि आता ही आचारसंहिता आता पण कोकण पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता चालू आहे. मग अशा वेळेला प्रशासनाला दोष तर आहेत, अगोदर करायला पाहिजे होतं, परंतु आता त्यांनी शेड बांधायचं काम घेतलेलं आहे एका शेगडीवर आणि जशी आचारसंहिता संपेल तसं त्याने आम्हाला सांगितलेलं आहे का आम्ही पहिलं टेंडर प्रोसेस करणार. अशा पद्धतीने काम चालू आहे. आमचासुद्धा पाठपुरावा असतो. जे दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे नागरिकांचं, त्याबद्दल काय सांगाल? कशा प्रकारे नागरिकांना काय आवाहन कराल? नागरिकांना बऱ्याचशा नागरिकांना माहिती आहे का हे आमदार फंडात टाकलेलं आहे. प्रश्न लोकांच्या मनामध्ये ते लोक टाकत असतात, संभ्रम निर्माण करतात का ही मंडळी कामं करत नाही. आता तुम्ही बघितलं असेल आजूबाजूला येताना केवढा मोठा ब्रिज बनला आहे. आपण त्याचं वचनपूर्ती लोकांसाठी करतो आहे, हे पण लोकांसाठी अत्यावश्यक काम आहे, परंतु प्रशासनाकडे असलेल्या निधी, आमदार फंडातून मिळालेली मान्यता आणि नंतर आचारसंहिता हे लोकांनी पण समजावून सांगितल्यानंतर लोकांना पण समजणार. दादा काय सांगाल, विविध कामं आता इथे रखडलेली आहेत त्याबद्दल काय म्हणाल? लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर, प्रथम महापौर राजीवजी पाटील, युवा आमदार क्षितिज ठाकूर व संपूर्ण बहुजन विकास आघाडीची टीम ही सतत प्रशासनाकडे पाठपुरावा करत असते. गेले 4 वर्ष आम्ही नगरसेवक नाही आहोत तरीसुद्धा लोकांच्या सेवेमध्ये कायम आहोत आणि लोकांच्या प्रत्येक अडीअडचणीला धावून जाण्यासाठी युवा आमदार क्षितिज ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संपूर्ण प्रभाग समिती अची टीम ही सतत प्रशासनाच्या जोडीला चर्चेमध्ये सहभागी होत असते. पण प्रशासनाची दिरंगाई ही लोकांना निदर्शनास आता आम्हाला आणून द्यावी लागेल, कारण त्यांचा रोष प्रशासनावर न जाता तो कुठेतरी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर येतो. कारण नेहमी शेवटी चांगलं झाड जे असते किंवा ज्या झाडाला जास्ती आंबे असतात त्याच्यावरच दगड मारले जातात. त्यामुळे विरोधकांचं काम हे दगड मारणे आहे, त्यांना उत्तर देणं आमचं कर्तव्य नाही. पण आमचं काम आम्ही जे काय करतो आहे, युवा आमदार क्षितिज ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती एची संपूर्ण टीम जे काम करते हे तुमच्या माध्यमातून आम्ही आज लोकांसमोर ह्या यूट्यूबच्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, प्रवक्ता चॅनलच्या माध्यमातून आम्ही निदर्शनास आणून देतो आहे. आणि येणारी सर्व कामं किंबहुना त्याच्यासाठी लागणारा जो पाठपुरावा आम्ही युवा आमदार क्षितिज ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सतत करत राहू आणि प्रशासनाशी ज्या वेळेला जर आंदोलन करायची वेळ जरी आली तर आंदोलनात्मक धोरण आमचं राहील आणि आम्ही ते काम करून देऊ. धन्यवाद. काय सांगाल की कशा प्रकारे काम रखडलेलं आहे, पावसाळा सुरू झाला आहे, बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी म्हणतात की रस्त्यावर उतर, काय सांगाल? मॅडम, सदरचं रानपाड्याचं स्मशानभूमीचं काम जे आहे याची प्रशासकीय मंजुरी झालेली आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल झालेलं आहे आमदार फंडाच्या निधीतून. आणि मधल्या काळामध्ये आचारसंहिता असल्यामुळे ते काम आपण त्याचं टेंडर प्रोसिजर करू शकलो नव्हतो. तर आता दरम्यान सदर ठिकाणी पावसाळ्याच्या म्हणजे लोकांना त्रास होतो, शेड ती तोडलेली आहे RCC शेड, तर लोकांना गैरसोय होऊ नये म्हणून आपण एक टेम्पररी शेड बांधतो आहे. त्याचं काम चालू आहे. ह्या पुढच्या आठवड्यापर्यंत ही शेड कंप्लीट होईल, टेम्पररी शेड. आणि जे ओरिजिनल जे काम आहे RCC शेड आणि काही दुरुस्ती आणि गॅस दाहिनी त्याचं जे काम आहे ते त्याचं टेंडर प्रोसिजर आपण आचारसंहितेनंतर लगेच करतो. कुठेतरी आता मोर्चापर्यंत विषय गेला आहे, नागरिकांना त्रास होत आहे, तर महानगरपालिका किती येणाऱ्या महिन्यांमध्ये काम पूर्ण करेल? मॅडम, आचारसंहिता झाल्यानंतर टेंडर प्रोसिजर होईल. टेंडर प्रोसिजरसाठी जो काय वेळ लागतो वर्क ऑर्डर देण्यापर्यंत त्याची जी नियमानुसार जी प्रोसिजर आहे ती करू आपण लवकरात लवकर आणि काम चालू करू आपण वर्क ऑर्डर देऊन.